आता आलोय मी ठाणा स्टेशनला. खरं तर उशीरच झालाय, धावत धावत आलोय. भावा, इकडे तर हवा पण घाईत असते, त्याला प्रत्येकाला लोकल पकडायची घाई लागली आहे. अरे ह्या बघा TMTच्या बसेस, एका मागून एक नुसती लाईन लागली आहे. आणि समोर दिसतंय ना ते कुंज विहार, आणि इकडे होतं एकदा एक जमान्यात कर्नावट क्लास. आता तर कर्नावट क्लासचं नामोनिशाण पण दिसत नाही. आणि बघा ना, लोकांची नुसती घाई लागली आहे लोकल पकडायला. तरी आज शनिवार आहे, मला वाटतं अर्ध्या लोकांना तर रजा असतील. आणि आता घुसलो ह्या चांबळीच्या मार्केटमध्ये. सकाळचे 7 वाजलेत, पण खरं तर लेट झालंय, कारण की हा मार्केट आहे ना, मला वाटतं रात्री 3-4 वाजल्यापासूनच चालू होतं. जांभळी नाका भाजी मार्केट. मेथी, कोथिंबीर, पालक नुसता खच पडलाय. मेथी कितने का? बघा ना, पाऊस पडू दे, ऊन तापू दे किंवा कडाक्याची थंडी असू दे, हे कष्टकरी लोक आहेत ना, इथे भिंतीसारखे उभे असतात. धंदा म्हणजे यांचा धर्म, धंदा म्हणजे यांच्यासाठी सगळं काय, आणि कष्ट म्हणजे यांचं दैवत. त्याला आपल्याला साधी पाऊस पाण्याची सर आली ना, की आपण चादर ओढून बसतो, लगेच ऑफिसला सुट्टी मारतो. कधी विचार केलाय का आपण यांच्यासारखं हार्डवर्क का करत नाही, मेहनत का करत नाही? तुम्हाला काय वाटतं? तुमची हटके उत्तर आहे ना, कमेंट्स मध्ये नक्की टाका. तुमची उत्तर एकदम युनिक असतात. या मार्केटचं कॅल्क्युलेशन बघून ना डोकं चक्रावून जाईल. मला तर अर्ध्या भाज्यांची नावं पण माहिती नाहीत तेवढं. आणि या 4-5 तासांच्या खेळात आहे ना, इथे करोडो रुपयांची उलाढाल होत्या. लोक म्हणतात ना, मुंबईत कचऱ्यातून पण पैसा बनवता येतो. त्याचं हे बघा, हे जिवंत उदाहरण म्हणजे ही मंडई. पहाटे 3 वाजल्यापासून इथला राडा सुरू होतो. पहाटेच्या धुक्यात डोक्यावर मोठमोठी ओझी वाहणारे हे हमाल, घसा कोरडा होईपर्यंत ओरडणारे विक्रेते, आणि आपण सहज बोलून जातो ना, त्यांना सवय झाली आहे, त्यांना काय, त्यांचं रोजचंच काम आहे. पण खरंच ही आपली फक्त समजूत आहे. पण एक सांगू, पब्लिक आहे ना, खायच्या लोकसंख्या वाढत चालली आहे. तेवढ्याच गाड्या वाढत आहेत, तेवढ्याच लोक वाढत आहेत, आणि रस्ते छोटे होत आहेत, शहरं गुदमरत आहेत. तुम्हाला नाही असं वाटत?
बोलो यूट्यूब क्या हुआ क्या आता मार्केट पॅक व्हायची वेळ झाली आहे, तेव्हा इकडे साफसफाई पण सुरू झाली आहे. बोलो क्या नाम इंट्रोड्यूस हो रहा है क्या बस ओके हे बघा, ह्या सगळ्या जांभळी नाक्याच्या ह्या गल्ल्या आहेत. या गल्ल्यांमध्ये सुद्धा इथे सुद्धा सगळीकडे जिथे दिसतात तिथे भाजीवाले बसलेले आहेत. बोले पण ना एका गोष्टीची खूप खंत वाटते. जो मातीत राबतो ना शेतकरी, उन्हातानात राबतो पावसा पाण्यामध्ये, त्याला जो मोलभाव मिळायला पाहिजे ना तो मिळत नाही.
आणि मलिदा मात्र मधलेच एजंट खाऊन जातो. आणि या गडबडीत शांत उभं आहे ते ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर. तसंच हे कालचक्र कधी थांबणारच नाही. वर्षाचे 365 दिवस 24 तास. आता ही दुकानं उघडतील आणि इकडचं तुम्हाला दुसरंच रूप दिसेल. पण एवढं फिरल्यावर आहे ना खूप भूक लागली आहे. तसा हा व्हिडिओ झाला आहे कमीत कमी 1.5-2 तासाचा. आता तो मी 10-15 मिनिटामध्ये उरकतोय. चला तर बघूया आता कुंजविहारमध्ये जातो. एका जमान्यात आहे ना कुंजविहारमध्ये मी 10 रुपयामध्ये वडापाव खाल्लेला. आता तो वडापाव 26 रुपयावर पोहोचला आहे. मला वाटतं ट्रम्प भाऊ आहे ना वाट लागूनच राहणार आहे. इतकी महागाई वाढणार आहे काय विचारू नका. चला मी वडापाववर ताव मारतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअरचं एक बटन दाबा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. पुढचा व्हिडिओ इकडच्या दत्त मंदिराचा असेल आणि फुल मार्केटचं.